सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राज्य उत्पादन शुल्क क विभाग अहिल्यानगर व पारनेर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कुकडी नदीकाठ वडनेर बुद्रुक येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती केंद्रावर सोमवारी कारवाई करून 4000 लिटर रसायन व इतर साहित्य असा 1,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक नितीन घुले, पोलीस उपअधीक्षक शिरीष वामने व उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। शिर्डी येथे दर्शन करून परत येत असलेल्या चौघांची कार अडवून त्यांना मारहाण करत अपहरण करणाऱ्या दरोडेखोर टोळीतील 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलाय। या प्रकरणातील आणखी एक संशयित अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे। विशाल संपत पवार हे 14 जुलै रोजी रात्री त्यांच्या स्कॉर्पिओ मधून मित्र संभा लोणकर, सुभाष गाडवे आणि संजू लोणकर यांच्यासह शिर्डीहून दर्शन करून परत येत होते। देरे परिसरातील रेल्वे पुलाजवळ 2 4-चाकी वाहनातून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळीने त्यांना मारहाण करून अपहरण केलं। त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडून संशयित पसार झाले। जिल्ह्यात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या सिस्पे, इन्फिनायटी, बीकन व तत्सम कंपनीच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळा प्रकरणातील 114 कोटी 93 लाख रुपयांच्या मालमत्तेच्या जप्तीच्या MPID प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। त्याचा परिणाम म्हणून गेल्या 4 दिवसात सुमारे 400 गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहून आपले जबाब नोंदवलेत। अधूनमधून येणाऱ्या पावसाने आणि घाट माथ्यावरील धबधब्याचं वाहत येणाऱ्या पाण्यामुळे दारणा भावली धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। काल दारणा 63.81%वर, भावली 94%वर तर गंगापूर 73.4%वर पोहोचलाय। काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात इगतपुरी येथे 60 मिलीमीटर, घोटी येथे 37 मिलीमीटर, भावलीला 40 मिलीमीटर, भामला 30 मिलीमीटर, त्र्यंबकला 13 मिलीमीटर, आंबोलीला 13 मिलीमीटर, गंगापूरला 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अन्य ठिकाणीही 2 अंकी पाऊस पडलाय। अल्पवयीन मुलीस पळून नेऊन अत्याचार केल्याने सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात पोस्को कायद्याप्रमाणे कलम वाढवण्यात आली आहे। दिनांक 15 जुलै 2026 रोजी फिर्यादी यांनी त्यांची अल्पवयीन पीडित मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचं तरी आमिष दाखवून तिला फूस लावून त्यांच्या राहत्या घरातून पळून नेलं असल्याबाबत तक्रार दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 137 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातील तरुण व्यावसायिक आकाश दुबैया याच्या हत्येनंतर श्रीरामपूर मधील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा राज्यभर गाजत असताना महाराष्ट्र पोलीस दलाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत काल मिळाल्यात। राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी श्रीरामपूरला भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तब्बल 2 तास बैठक घेत श्रीरामपुरातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, संघटित टोळीची हालचाल, अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या मूळ कारणाचा सविस्तर आढावा घेतला। नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत 3 दिवसापासून मान्सून सक्रिय झाला असून
धीम्या गतीने का होईना नवीन पाण्याची आवक होत असल्याने अखेर काल सोमवारी रात्री उशिरा या धरणातील पाणीसाठा 65% पोहोचलाय. 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणाला काल सायंकाळी 7,161 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. दिल्ली येथील जंतर मंतरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा आणि इतर आंदोलकांवरील दगडफेक शाहीच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष लिबरेशनच्या वतीने काल सोमवारी महात्मा गांधी स्मारकाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. निदर्शनानंतर आंदोलकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवलं. हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्फत पाठवलं. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. आपल्यासाठी कायदा हाच सर्वोच्च असून ही गोष्ट लक्षात घेऊन कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करून श्रीरामपुरातील गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करावं असे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी दिल्यात. श्रीरामपुरात वाढलेल्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर आली असून या पार्श्वभूमीवर काल सोमवारी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी भेट देऊन श्रीरामपुरातील गुन्हेगारी जगताची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे उपस्थित होते. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता आणि राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन हे श्रीरामपुरात दाखल झाले होते. कुक्कडवेढा येथे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून माहेरून पैसे आणण्याची मागणी करत तिला घराबाहेर काढल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेश शंकर पांडागळे, शंकर कुंडलिक पांडागळे, नर्मदा शंकर पांडागळे, नितीन शंकर पांडागळे आणि दीपाली नितीन पांडागळे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वैष्णवी सुरेश पांडागळे यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.